माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल ईडीनं अटक केली आहे. 100 कोटींच्या वसुलीचं प्रकरण असल्याचं म्हटलं जातं आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय? दुर्दैवी आहे. अनिल देशमुख हे एक न्यायालयीन लढाई लढत होते. ती लढाई अद्याप संपलेली नाही आहे. ही अटक माझ्या माहितीप्रमाणे जे काही मला समजतं कायद्याला धरून नाही आणि त्याहीपेक्षा नीतिमत्तेला धरून नाही. श्री देशमुख यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत ते आरोप करून पळून गेले नाही आहेत, त्यांना पळून लावलेलं आहे. आणि कोणीही देशाबाहेर जो पळून जातो तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनंच पळून जाऊ शकतो. मुंबई पोलीस खात्याचा आयुक्त असलेले एक अधिकारी, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा हा देश सोडून जातो तेव्हा त्याला संपूर्ण पाठबळ हे केंद्रीय सत्तेचं असल्याशिवाय पळून जाऊ शकत नाही. त्याने आरोप केला आणि पळून गेला आणि त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते. चौकशी होऊ शकते, तपास होऊ शकतो. पण पहिल्याच त्यांच्या ईडीच्या भेटीमध्ये त्यांना अटक केली. मला असं वाटतं हे सगळं ठरवून चाललेलं आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भातले जे प्रमुख लोक आहेत त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा, बदनाम करायचं, चिखलफेक करायची. आजसुद्धा काही अजित पवारांसंदर्भातल्या काही लोकांवर धाडी पडल्या आहेत किंवा काही प्रॉपर्टी जप्त झाल्या. का भारतीय जनता पक्षाचे लोक हे जंगलात राहतात का? ते कुठे राहतात? त्यांच्या काही प्रॉपर्टीज नाही आहेत आणि त्या सगळ्या वैध मार्गाने गोळा केलेल्या आहेत. आम्ही अनेकांचं माहिती दिलेली आहे ईडीकडे, केंद्रीय तपास यंत्रणांकडे. त्यांना अजून हात लागला नाही. म्हणजे आमचे कुटुंबीय, त्यांची बायका, मुलं, कुटुंब हे कुटुंब आणि आमची का रस्त्यावर आहेत. हे अत्यंत घाणेरडं राजकारण ज्यांनी सुरू केलं आहे ना हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कायम एक चांगलं वातावरण होतं. हे बिघडवलं आहे आणि याची जबाबदारी भारतीय जनता पक्षावर. आज ते टानाटाना उड्या मारतायत हे सगळं पाहून. बरं का, एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल आणि मी तेवढंच सांगतो. मी सांगतोय, लक्षात घ्या, मी सांगतोय. काही लोक म्हणतात की दिवाळीनंतर आम्ही असं करू, तसं करू, अमुक करू. यांना घरातून नाही, हे स्वतःची तोंड बाथरूममध्ये लपवून बसतील. अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात. पण करायचे का? आम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत पोचायचं का? आम्हाला आमच्या नेत्यांनी हे शिकवलं नाही राजकारणामध्ये. मग ते बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील. या लेवलला आपण जायचं नाही. ही पातळी आपण ओलांडायची नाही. संयम महत्त्वाचा, संस्कार आणि संस्कृती. ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणाच काम करण्याचा प्रयत्न दाखवत आहेत हे सगळं राजकीय षडयंत्र आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. मी सुद्धा भोगलेलं आहे, आमच्या कुटुंबाने भोगलेलं आहे. माझ्या पत्नीलाही अशा प्रकारे त्रास देण्यात आला, माझ्या कुटुंबाच्या लोकांना त्रास देण्यात आला. ज्यांच्यामुळे हे सरकार भाजपचं येऊ शकलं नाही त्या प्रत्येकाला त्रास दिला जातो. जे लोक भारतीय जनता पक्षाच्या अमिषांना, दबावाला बळी पडत नाही आहेत हे सरकार पाडण्यासाठी, त्यांना त्रास दिला जातो. पण तुम्ही किती त्रास दिला, तुम्ही किती या अटकासटका केल्या तरी तुमचं सरकार येणार नाही. हे 100%. तरी तुमचं सरकार येणार नाही. हे 100%. एक मिनिट. लोकसभेत प्रश्न असं तुम्ही म्हणताय की अनिल देशमुखांवर, पण अनिल देशमुखांना ईडीने 5 वेळा समन्स दिला
कोर्टाकडे वारंवार जाऊन कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही, त्यामुळे त्यांना नाईलाज तो ईडी समोर जावं मला लागलं. हे सोडून द्यावं तुम्ही. 5 वेळा समन दिला, 10 वेळा समन दिले, हे ठीक आहे. फक्त अनिल देशमुखकडे आम्हीच आहोत का समन द्यायला? खडसेंचाच जावई आहे का अटक करायला? नवाब मलिकचाच जावई आहे का अटक व्हायला? आ मला सांगा ना तुम्ही. आम्ही सुद्धा काही गोष्टी त्यांच्याकडे पाठवत असतो, देत असतो. त्यांना कधी समज गेल्याचं आम्हाला दिसत नाही, किंवा त्यांना कधी बोलून अटक केल्याचं दिसत नाही. तुम्ही काय सांगता 5 समज 10 समज? हे सोडून द्या, आम्ही पाहिले सगळे कागद आहे. राऊतसाहेब, भाजपचे नेते असं म्हणतात की अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर हॅप्पी दिवाळी आणि पुढचा नंबर हा हे अनिल परब हॅप्पी क्रिसमसच्या काळात आणि एका अनिलपासून दुसऱ्या त्यांना अनिलपर्यंत काही अटकेचा प्रवास सुरू बघा झाला. बघा, हे क्रूर लोक आहेत, हे राक्षस गणाचे लोक आहेत. यांची वृत्ती राक्षसी आहे, निर्घृण आहे, अमानुष आहे. हे हिंदुत्वाचं नाव घेतात, पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाही आहे. पाहू ना, तुम्ही आता किती उड्या मारताय, नाचताय, तुम्ही नाचत राहा. 2024 नंतर आपण त्यांना भेटू म्हणा. 2024ला जे काय होणार आहे त्यानंतर तेव्हा पाहू ना. मग तुम्हाला कळेल केंद्रीय तपास यंत्रणा कोणापुढे गुडघे टेकतात, कोणाचं ऐकतात. पण आम्ही करणार नाही, हे पण तुम्हाला मी सांगतो. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फायली तयार आहेत, तुमच्या कुटुंबाच्या प्रॉपर्ट्याज आहेत, आणि त्या कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे सुद्धा आमच्याकडे आहे. पण शेवटी परत मी सांगतो, ही आमची प्रवृत्ती आणि वृत्ती नाही. बताइए, पहिले लढाई लढत होते, ते आले. आता या ईडीची जबाबदारी आहे, जो तक्रारदार आहे त्याला समोर आणणे. तुमच्यामध्ये तुम्ही जर एवढे देशाच्या बाहेर गेल्याच्या बातम्या येऊ लागताच अनिल देशमुख हे ईडी समोर हजर झाले, याला योगायोग मानावा. ईडीने त्यांना समोर उभं करावं. ज्या तक्रारीवरती हा सगळा डोलारा उभा आहे खटल्याचा, ही जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणांची आहे, ही जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे. ही परमवीर सिंग जे तक्रारदार आहेत, ज्याच्यावरती या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, माजी गृहमंत्र्यांना तुम्ही अटक करता, तुम्ही त्यांना परमवीर सिंगना घेऊन या मुंबईमध्ये. तुम्ही विजय मल्ल्याला आणू शकला नाहीत, तुम्ही नीरव मोदीला आणू शकला नाहीत, तुम्ही मेहुल चोक्सीला आणू शकला नाही. निदान परमवीर सिंगला तरी आणा. तो तर भारतीय पोलीस सेवेतला एक वरिष्ठ अधिकारी आहे. तुमचं नाक कापून तो पळून गेला अधिकारी. असं म्हटलं जातं की परमवीर सिंग हे बेल्जियममध्ये आहेत. महाराष्ट्र सरकारकडे किंवा तुमच्याकडे काय माहिती आहे की ते खरंच देशाबाहेर पळून गेले आहेत का, की देशातच आहे? तुम्ही दावाही केला की ते बाहेर गेले, तर तुमच्याकडे काही त्या संबंधित पुरावे आहेत. त्याने साहेब दुसरा प्रश्न की परमवीर सिंग यांना राज्याच्या बाहेर जाणं, म्हणजे राज्य तांदीवाल आयोग आहे, दुसरीकडे ठाणे पोलिसांनी त्यांना संबंध दिला होता, लुकआउट नोटीस काढली होती. हे सगळं करूनही राज्य सरकार अपेक्षित ठरलं का परमवीर? नाही. बघा, लुकआउट नोटीस, बरं का, रेड कॉर्नर नोटीस, राज्याबाहेर या देशामध्ये, या राज्यातून त्या राज्यात जायला कोणावरही बंदी नाही. फार तर न्यायालय बंदी घालू शकतो, न्यायालय, पण राज्य सरकारने बंदी घालू शकतो. पण देशातून पळून जाणं, देशाच्या सीमा पार करणं, याला जबाबदार पूर्णपणे केंद्र सरकारची यंत्रणा आहे. पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. मग विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि आता परमवीर सिंग यांचं जे पलायन आहे, याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि केंद्र सरकारच्या हात मिळवण्याशिवाय हे होऊ शकत नाही. राऊतसाहेब, तेच परमवीर सिंग आहेत कुठे असं म्हटलं जातं? हे होऊ शकत नाही. राऊतसाहेब, तेच परमवीर सिंग आहेत कुठे असं म्हटलं जातं की बेल्जियममध्ये आहेत, परदेशात गेलेले आहेत. याचा तुमच्याकडे काही बघा की माहिती आहे? एखादी व्यक्ती जेव्हा परदेशात पळून जाते, यांना दाऊद कुठे आहे माहीत असतं. हे सांगतात वारंवार ना, कोण दाऊद इब्राहिम ना, कोण तो. यांना विजय मल्ल्याची केस लंडनमध्ये जाऊन लढता येते, यांना मेहुल चोक्सीसाठी जाऊन त्या अँटिग्वामध्ये एक जेट पाठवता येतं. 4 दिवस ते जेट उभं राहते तिकडे विमानतळावर, तिकडला अँटिग्वाच्या. मग यांना भारतीय पोलीस सेवेत, इंडियन पोलीस सर्व्हिसमधला एक वरिष्ठ अधिकारी काय करतोय, कुठे जातोय हे माहीत नाही. याचा अर्थ तुमच्या आशीर्वादानं तो पळून गेला.
रावसाहेब, समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिक रोज धक्कादायक खुलासे किंवा माहिती समोर आणतात. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी समीर वानखेडे यांची एकूण जी लाईफस्टाईल आहे, लाखो रुपये खर्च केले गेले शर्ट किंवा घड्याळ किंवा जे आपला जो एकूण राहणीमान आहे त्यावर, आणि एक शासकीय पोलीस अधिकारी किंवा अधिकारी, केंद्रीय अधिकारी जर इमानदार असेल तर एवढं लाखो रुपयांची खरेदी किंवा तसं लाईफस्टाईल कसं मेंटेन ही करू शकतो? इन्कम टॅक्सची केस आहे. जर इन्कम टॅक्स राजकारणाला नोटीस पाठवतो, इन्कम टॅक्स राजकारण्यांच्या घरावर धाडी, कुटुंबावर धाडी, ते त्यांचे रुमाल किती किमतीचा आहे हे विचारतात, पेन किती रुपयाचा आहे ते विचारतात. मग नवाब मलिक हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत आणि ते बेजबाबदारपणे वक्तव्य करत नाहीत. आतापर्यंत गेला 15 दिवसातला माझा अनुभव आहे. तर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भात आयकर विभागानं त्याच्यावरती स्वतः सुमोटो कारवाई करायला हरकत नाही, जर तुम्ही एवढे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष आणि निपक्षपाती असाल तर. बहुतेक आज 2 निवडणुकांचा निकाल लागतोय, तर दादरनगर हवेली मी जिंकतोय. जे आता माझ्याकडे जी माहिती येते त्यानुसार देगलूरला सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत आणि माझ्या आतापर्यंतच्या माहितीनुसार दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचे उमेदवार कलाबेन देलकर यांनी चांगली आघाडी घेतलेली आहे. महाराष्ट्राबाहेर मी सतत म्हणतो आहे, एक जागा जी पहिली आम्ही जिंकतोय, खातं खोलतोय, ते दादरा नगर हवेलीमध्ये असेल आणि तिथून सुरुवात होईल आमची देशात पसरण्याची. सर, आपने कहा परमवीर सिंह को भगाया गया है, जैसे विजय माल्या हो गए, मेहुल चौकसी हो गए, क्या करें? मैंने कहा ना, देखिए अगर कोई देश की सीमा पार करता है, विदेश में जाता है इलीगल, उनके पास कोई वीज़ा नहीं है, वो इमिग्रेशन क्रॉस करके नहीं गया होगा, तो अगर केंद्रीय जांच एजेंसी उनको मदद नहीं करती, केंद्रीय यंत्रणा उसको मदद नहीं करती, तो कैसे भाग सकता है? भाग गया है ना, उसको भगाया है, उसके ऊपर लुकआउट नोटिस है. अब रेड कॉर्नर नोटीस जारी करी केंद्र सरकार ने. फडणवीस असं म्हणाले आहेत की दिवाळीनंतर कुठे राजकीय फटाके फुटतील, दिवाळीची वाढ कुठे राजकीय फटाके फुटतील, दिवाळीची वाट बघायची गरज नाही आहे. खरं म्हणजे फटाक्यावर बंदी आहे, फटाक्यावर बंदी आहे, फटाके कमी वाजत आहेत, तुम्ही आत्ताच फोडून टाका फटाके, काय हरकत नाही. राजकारणामध्ये व्यक्तिगत लढाई असू नये, लढाई राजकीय असावी, वैचारिक असावी, भूमिकांची असावी. आणि मी परत सांगतो की राजकारणाला सुद्धा कुटुंब असतात, राजकारणाला सुद्धा त्यांचं आयुष्य असतं. तुम्ही एकमेकाच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचायचा प्रयत्न करा तर दुसरा वार प्रतिवार करतो, याची तयारी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा जर वैशिष्ट्य असेल तर ते संस्कार आणि संयम. गेल्या काही दिवसापासून हे दोन्ही गुण हे दुर्गुण झालेले आहेत, तुटलेले आहेत, हे दुर्दैव आहे. चला, सर, देवेंद्र फडणवीस ने कहा दिवाली के बाद धमाका करेंगे. मैंने ये कहा कि आजकल पटाखे के ऊपर बहुत जगह पर बैन है, निर्बंध है पटाखे फोड़ने के ऊपर, तो पूरा माहौल खाली है, पटाखे कहाँ बज रहे, तो अभी बजा दीजिए पटाखे. मलिक साहब ने कहा है, नवाब मलिक जी ने, दिवाली ख़त्म होने का इंतज़ार करने की ज़रूरत नहीं है. अगर आपके पास बम है तो आप फोड़ दीजिए, नहीं तो आपके हाथ में फूट जाएगा. तुमच्या हातात फुटेल नाही तर तो. सीमा भागावर एक प्रश्न आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई असं म्हणालेले आहेत की सीमा प्रश्न हा कधीच संपला आहे आणि जो मुंबई कर्नाटक हा जो तिकडचा काही एक प्रांत आहे त्याला कित्तूर कर्नाटक असं त्याचं नामांतर किंवा असं नाव देण्याची तयारी कर्नाटक सरकारनं सुरू केली. मुळात महाजन आयोगानं कर्नाटकचा जो भाग महाराष्ट्राला दिलेला आहे तो मामला अद्याप जिवंत आहे. महाजन आयोग, न्यायालय, त्याच्या पलीकडे जो भाग आहे द्यायचा आम्हाला, त्याच्यावर ते वाद सुरू, त्याच्यामुळे तो संपलेला नाही आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये जोपर्यंत प्रकरण आहे तोपर्यंत प्रकरण जिवंत आहे. जोपर्यंत सीमा भागातल्या लोकांची महाराष्ट्रात येण्याची इच्छा प्रबळ आहे तोपर्यंत हा प्रश्न संपलेला नाही. धन्यवाद.